नागपुर जिले की दोनों लोकसभा सीट से इस बार बसपा ने उम्मीदवार उतारा है। नागपुर सीट से योगेश लांजेवार और रामटेक लोकसभा मतदान सीट के बसपा उम्मीदवार संदीप मेश्राम ने प्रचार अभियान के आखिरी समय तक अपने निर्वाचन क्षेत्र में प्रचार किया। जिंदाबाद बीएसपी जिंदाबाद। रामटेक का खासदार कैसा हो? संदीप भाऊ जैसा हो। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय असो। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय असो। परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। बीएसपी जिंदाबाद 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 बीएसपी जिंदाबाद। आज रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा आखरी टप्प्याचा दिवस म्हणजे आज चुनाव प्रचाराचा 5 वाजेपर्यंतचा चुनाव आयोगाचा समय चुनाव आयोगाने दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही 10-15 दिवसापासून रामटेक लोकसभेतील सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये जनसंपर्क केला आणि जनसंपर्क केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की या 10-15 वर्षामध्ये ज्या स्थानिक विधानसभेतील जनमानसाच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती ज्यांची राज्यामध्ये आणि देशामध्ये सत्ता आहे त्यांनी कोणत्याही जनमानस हिताचे कार्य या रामटेक लोकसभेमध्ये केलेले नाही। मोठ्या प्रमाणात रोष आहे आणि पाहताना आपण पाहतो की रामटेक लोकसभेमध्ये मोठे मोठे जे नेते आहेत ते नेते ते अन्य ज्या पार्ट्या आहेत बीजेपी काँग्रेसचे जे पक्ष आहेत ते अन्य मोठ्या नेत्यांना या ठिकाणी सभेकरता बोलवत आहेत आणि बहुजन समाज पार्टी ही बहुजन महापुरुषाची विचारधारा आहे। ज्या विचारधारेने इच्छा तळागाळातल्या माणसाला मान सन्मान शिक्षण आरक्षण आणि खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचा अधिकार दिला तो अधिकार कायम ठेवावा याकरता बहुजन समाज पक्षाच्या सर्व रामटेक लोकसभातील मतदारांनी बहुजन समाज पक्षाचा जो हाती आहे हा हाती चुनाव चिन्हावरती मोहर दाबून बटन दाबून प्रचंड मताने विजय करा।